आरोग्य संगीत म्युझिक थेरपी भाग 2. मूर्तिकला, चित्रकला व संगीत कला या 3 कला प्राचीन कला म्हणून ओळखल्या जातात. या तिन्ही कलांमध्ये संगीत कला सर्वश्रेष्ठ मानतात. मूर्तिकलेला 3 मिती असतात: लांबी, रुंदी व खोली म्हणजे 3 डायमेन्शनल. चित्रकलेला 2 मिती असतात: लांबी व रुंदी म्हणजे 2 डायमेन्शनल. पण संगीत कलेला एकही मिती नसते. तरीसुद्धा या संगीताचा मानवी जीवनावर खोल परिणाम होत असतो. म्हणून संगीत कला ही सर्वश्रेष्ठ. गाई, म्हैशी किंवा बैलांना नदीवर पाणी दाखवताना मालक तोंडानं शीळ घालत असतो. गोठ्यामध्ये टेप रेकॉर्डरवर संगीत लावले असता गाई म्हैशी दूध जास्त देतात असं दिसून आलं आहे. अलीकडील संशोधनानुसार संगीताचा आपल्या आरोग्यावर अतिशय चांगला परिणाम होतो असे सिद्ध झाले आहे. संगीतामुळे जुनाट व गंभीर आजार बरे होतात. संगीत ही ईश्वरी कला आहे. ती आपल्याला परमेश्वराजवळ घेऊन जाते. जीवनामध्ये आनंद निर्माण करण्याचे कार्य संगीताच्या माध्यमातूनच होत असते. संगीतामध्ये असणारे दैवी गुण प्राणी आणि वनस्पती मात्रावर परिणाम करीत असतात. संगीत तज्ज्ञांनी एक प्रयोग केला. 2 सारख्या वनस्पती घेतल्या. एका वनस्पतीसमोर शास्त्रीय संगीत लावले आणि दुसऱ्या वनस्पतीसमोर रॉक संगीत म्हणजे डॉल्बीवर संगीत लावले. वनस्पती शास्त्रीय संगीताकडे आकर्षित झाली आणि रॉक संगीतापासून दूर गेली. वनस्पतींना सुद्धा शास्त्रीय संगीत आवडते असे त्याला दिसले. इस्रायलमधील संगीत उपासक डॉक्टर हिलेल अझरेल यांनी संगीताचा उपयोग करून रोग निवारण करण्याचे प्रत्यक्ष कार्यच आपल्या देशात सुरू केले आहे. संगीतामुळे जुनाट व गंभीर आजार बरे होतात असे दिसून आले आहे. संगीतामधील ताल, सूर, लय हे महत्त्वाचे घटक मेंदूपर्यंत पोचतात. मेंदूचं शुद्धीकरण करतात. तालामुळे हृदयाच्या हालचाली प्रभावित होतात. अलीकडेच माझं एक छोटंसं ऑपरेशन झालं. डिस्चार्ज घेऊन मी घरी आलो. बेडवर झोपलो. शेजारी मी एक हार्मोनियम ठेवली होती. मला भेटायला जे कोणी संगीतप्रेमी आले त्यांना मी म्हणालो, अवांतर गप्पा मारण्यापेक्षा एखादा राग किंवा एखादं गाणं म्हणा, मला बरं वाटेल. सर्वांना माझे म्हणणे पटले. ते आले, गायले आणि गेले. मला खूपच बरे वाटले. ही उपचार पद्धती मी माझ्यापासूनच सुरू केली. मोटार चालविताना, जेवताना, काम करताना, गप्पा मारताना संगीत ऐकू नका, असे संगीत उपचारकांचे मत आहे. संगीत ऐकताना मनाची एकाग्रता साध्य व्हायला हवी. त्यामुळे संगीत ऐकताना अन्य कोणत्याही कृती वर्ज्य कराव्यात. मनाला शांतता लाभली तर अनेक रोगापासून मुक्ती मिळू शकते. कारण मन हे अनेक रोगांचे कारण आहे. ही बाब विज्ञानाने सुद्धा मान्य केली आहे. अभ्यासकांनी मनःशांतीसाठी दररोज अर्धा तास संगीत ऐकावे अशी मर्यादा घालून दिलेली आहे. संगीत ऐकणे ही एक कला आहे. कलेचा आस्वाद घेता येणे ही सुद्धा एक कला आहे. अभिजात हिंदुस्थानी संगीताचा आस्वाद ज्याला घ्यायचा आहे त्यानं ऐकण्याची सवय प्रथम लावून घेतली पाहिजे. ऐकण्याची सवय लागल्याने रागांचा परिचय वाढतो. ख्याल म्हणजे काय ते समजते. अंगावर रोमांच उभे राहतात आणि आपण उत्तम श्रोते बनतो. अकबर बादशाच्या दरबारात असलेल्या तानसेनवर लोक इतके प्रेम करत असत की जो तो तानसेन दिसला की वाह 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 वाह, बैठकीवर बसला की वाह वाह, साजिंद्यांनी वाद्ये जुळवली की वाह वाह, हेच करू लागले. तानसेनाने स्वर लावण्यापूर्वीच अशी वाहवांची होणारी खैरात पाहून सम्राट वैतागला
आणि त्याने हुकूम काढला की यापुढे वाहवा म्हणणाऱ्याची गर्दन मारली जाईल. प्रत्येक रांगेत शमशेरधारी उभे राहिले. तानसेनाचे गाणे रंगू लागले. स्वरांनी भारलेल्या वातावरणात उन्मेष आला. स्वररसात शांत रस मिसळला आणि अचानक एका कोपऱ्यातून उत्स्फूर्त वाह वाह ऐकू आली. सर्वजण तिकडे पाहू लागले. सैनिकाने शमशेर उगारलेली सम्राटाने पाहिली आणि लगेच त्याला थांबवण्याचा इशारा केला. त्या दरबाराला समोर पेश होण्याचा हुकूम झाला. बिचारा थरथरच समोर आला. सम्राटाने आपला कंठा त्याला अर्पण करीत म्हटले, मरणालाही दाद न देता तुझी गाण्याला मिळालेली दाद पाहून मी धन्य झालो. आजपासून तुझी जागा तिथे मागे नाही, इथे अगदी तानसेनासमोर. धन्य तो तानसेन आणि धन्य तो श्रोता. शास्त्रीय संगीतावरील संशोधनानंतर असे सिद्ध झाले की काही वेळा अतिदक्षता म्हणजे ICU मधील रुग्णांना संगीत ऐकवून त्यांना शुद्धीवर आणले जाते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अलीकडे बहिऱ्या लोकांनाही संगीत ऐकवले जाते. कारण बहिऱ्या लोकांच्या शरीरातून 10,000 नाड्या निघतात. त्वचेमधून त्याचे वहन हृदयाकडे आणि मेंदूकडे केले जाते. त्यामुळे बहिऱ्या लोकांनाही संगीताचा चांगला उपयोग होतो. संगीत हे मेंदूवर अक्षरशः जादुई परिणाम करत असते. कारण संगीताचे स्वर कानावाटे मेंदूत जातात. तिथल्या ऑडिटरी कॉर्टेक्सवर या लहरी रेंगाळतात. त्या मनाला अतिशय आनंद देतात. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने असे दिसते की वाद्य वाजवत असताना वादकाच्या मेंदूत अनेक बदल घडत असतात. एखादी सुरावट वाजत असते तेव्हा वादकाच्या डाव्या आणि उजव्या मेंदूतील जास्तीत जास्त केंद्रे उद्दीपित झालेली असतात. स्वतः वाद्य वादन केल्यामुळे मेंदूला चेतना मिळत असते. कारण मेंदूच्या जास्तीत जास्त भागांना मिळालेलं उद्दीपन. लहान वयाचा मेंदू कमालीचा ग्रहणशील असतो. जे कानावर पडेल ते आत्मसात करायला उत्सुक असतो. त्यामुळे मोठ्या माणसांनाही जमणार नाही अशी कामगिरी ते लहान वयात करून दाखवू शकतात. स्वतः वाद्यवादन करणं हे महत्त्वाचं आहे. तसंच वाद्यवादन ऐकणं देखील तेही मेंदूसाठी पोषक आहे. संगीताप्रमाणेच भारतात सुगंधशास्त्राचा उपयोग आरोग्यशास्त्रासाठी होतो. संगीतशास्त्र आणि सुगंधशास्त्र या दोन्ही शास्त्रांचा अभ्यास करून पुणे येथील आनंद जोग यांनी शास्त्रीय संगीतावरील रागावरील आधारित अत्तरे बनवली. अत्तर लावल्यानंतर श्रोत्याला प्रत्यक्ष राग ऐकतानाची अनुभूती मिळते आणि त्याद्वारे मानसिक स्थितीही सुधारते, असा जोग यांचा दावा आहे. भारतीय नौदलात अधिकारी असलेल्या जोग यांनी शास्त्रीय संगीताचा अभ्यास केलेला आहे. गंधशास्त्राचाही अभ्यास करून सध्या ते गंधशास्त्रावर PhD करत आहेत. या दोन्ही शास्त्रातील रस आणि परिणामात सारखेपणा वाटल्याने त्यांनी शास्त्रीय संगीतातील विविध रागांची अनुभूती देणारी अत्तरे बनवण्यास सुरुवात केली. आत्तापर्यंत त्यांनी ललत, बिलावल, सारंग, मुलतानी, हंसध्वनी, मारुबिहाग, बहार, चंद्रकंस, मेघ, दरबारी इत्यादी रागावर अत्तरे बनवली आहेत. महान गायक वसंतराव देशपांडे यांच्याबद्दलचा एक किस्सा वाचण्यासारखा आहे. मारवा राग वसंतराव देशपांडेंची खासियत होती. वसंतराव गाणं शिकण्यासाठी लाहोरला गेले. त्या काळात पतियाळा शैलीचे असद अली खान एका दर्ग्यात राहत होते. 1 पैसा दिला की त्यांच्याकडून 1 चीज मिळे. वसंतरावांनी या प्रकारे 40 चीजा मिळवल्या. मामाला ही गोष्ट अभिमानाने सांगायला गेले असता मामा म्हणतात, गाणं खरंच शिकायचं असेल तर आधी ती वही जाळून टाक आणि खासाहेबांचा गंडा बांध. मग मामाने दिलेल्या 2 रुपयामध्ये वसंतरावांनी गांजा, शुद्ध तुपातली मिठाई, चरस असं सामान बरोबर नेलं.
संध्याकाळ होता. गुरुपदेशाचा राग म्हणून खासाहेबांनी मारवा राग शिकवायला सुरुवात केली. त्यांनी सलग 4-5 महिने मारव्याची तालीम घेतली. वसंतरावांच्या निधनानंतर